ज्ञानेश्वरी म्हणजे काय? ईश्वरी ज्ञान आहे हिच्यामध्ये. म्हणजे ईश्वराशी एकरूप होऊन तदाकार होऊन त्या ईश्वराचं भजन कसं करायचं आणि भजन करता करता आत्मानंदामध्ये जाऊन आपल्याला जन्माला आल्यापासून देह ठेवीपर्यंत त्या भगवंताचं भजन करता करता भजना आनंदामध्ये जाऊन आपली आनंद स्वरूप अवस्था जी आहे, मूळ आपलं स्वरूप आनंद स्वरूप आहे. आणि ते आनंद स्वरूप आपल्याला कसं प्राप्त करता येईल? प्राप्तच आहे बरं का, पण त्या आनंद स्वरूपाशी आपण एकरूप कसं होऊ? आणि जे आपल्याला उपाधी मिळालेली आहे, हा देह उपाधी आहे. आणि या उपाधीला आपल्याला काय झालेलं आहे? उपाधीमुळं आपल्याला परब्रह्माची आपण ओळख विसरलेलो आहोत. उपाधी म्हणजे हा देह उपाधीच आहे एक प्रकारची. जो देह घेऊन येतो ती एक उपाधी आहे, म्हणजे ती माया आहे. आणि ती माया सगळं काय करते, ब्रह्म काहीच करत नाही. पण आपल्याला वाटतं आपणच सगळं करतो आणि त्याच्यामुळं काय होतं, आपल्याला खऱ्या ज्ञानापासून आपण वंचित राहतो, दूर जातो खऱ्या ज्ञानापासून. खरं ज्ञान हेच आहे की तुमच्या आतमध्ये असलेला तो जे तत्व जे आहे, जे आत्मतत्व आहे तेच तुम्ही आहात. तुम्ही प्रत्येक माणूस हा देह नसून तो आत्माच आहे. पण आपण त्या आत्म्याला विसरतो आणि आपण देहाला धरून आहोत, देहबुद्धी. आणि देहबुद्धीमुळं आपल्याला हे सगळे भोग भोगायला लागतात. पण देहामध्ये असतानाच भगवंताची प्राप्ती आहे. या नरदेहाला येऊन आपल्याला भगवंताची प्राप्ती आहे. इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही ना. इतर ज्या योनी आहेत त्या भोग योनी आहेत. आणि मनुष्य देह जी आहे ती ज्ञानस्वरूप अवस्था, म्हणजे भगवंताकडे जाण्याचा मार्ग जो आहे तो या नरदेहाला येऊनच आपल्याला प्राप्त करायचा. इतर योनीच्या ठाई विचारच नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वरी समजण्यासाठी जोपर्यंत आपण गुरुला शरण जात नाही, गुरु आपल्याला वाट दाखवत नाही, कारण ही परंपरा अनंत काळापासून आलेली आहे. भगवान कृष्ण परमात्मा आला आणि तो पण संदीपनांना शरण गेला. राम आला, वशिष्ठ मुनींना शरण गेले. प्रत्यक्ष ज्ञानी आपली ज्ञानेश्वरी लिहिली असे आपले भगवान ज्ञानोबराया, ते पण देखील आपल्या बंधूंना शरण गेले, निवृत्तीरायांना. मग आपण प्रत्येक जीवाने गुरुला शरण जात नाही, गुरुने सांगितलेले नियम पाळत नाही आपण. गुरुचा पहिला नियम हा असेल की जसे तुमच्याकडं तो जीवात्मा आहे तसं प्रत्येक जीवाच्या ठिकाणी पशु असेल, पक्षी असतील, या सगळ्यांच्या ठिकाणी तो एकच आत्मा आहे. म्हणून जे जे भेटेल भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा, ज्ञानोबराय सांगतात बघा. आणि ही ओळख आपल्याला मिळत नाही आणि म्हणून भक्तिमार्ग आपला चुकतो. भक्तिमार्ग कुठे चुकलेला आहे? प्रत्येकाचा चुकलेला आहे भक्तिमार्ग. जे जे भेटेल भूत, म्हणजे जे जे भेटेल, जो जीव आपल्याला भेटेल, तो कुत्रा असो, मांजर असो, उंदीर असो, इंद्रापासून उंदरापर्यंत जे जे भेटेल भूत लिहिले की नाही. 5 भूतांचा जो देह आहे त्या देहाला चालवणारा, प्रत्येक देहाला चालवणारा तो ईश्वर आहे. म्हणून काय सांगतात, जे जे भेटेल भूत ते ते मानिजे भगवंत. म्हणजे प्रत्येक जीवाच्या ठिकाणी तो ईश्वर भरलेला आहे. आणि आपण काय करतो, मंदिरातल्या देवाला फक्त देव मानतो. प्रत्येक माणसामध्ये घटाघटामध्ये तो परमात्मा भरलेला आहे. मग त्याची आपल्याला ओळख पटायची असेल तर आपल्याला पहिल्यांदा आपलं अंतरंग शुद्ध व्हायला पाहिजे. जोपर्यंत आपलं अंतरंग शुद्ध होत नाही तोपर्यंत ज्ञानाची प्राप्ती नाही होणार. मग ज्ञान प्राप्तीसाठी चित्त शुद्ध पाहिजे. आणि चित्ताची शुद्धी आपल्याला भगवंताने नामामध्ये ठेवलेली आहे. आणि तो नामच आपल्याकडे नसेल तर चित्त शुद्ध कसं होईल? श्रवण म्हणजे काय बघा, श्रवण प्रत्येक माणूस श्रवणच करतो. अगदी जन्माला आल्यापासून श्रवण करतो. पण त्याला चांगलं काय वाईट काय हे कळण्यासाठी गुरुकडे शरण जायचा असतो. आणि आपला जन्ममरणाचा फेरा चुकवण्यासाठी गुरुला शरण जायचं. म्हणजे परत पुनरुपी संसारी येणे नाही, परत संसाराला यायचं नाही. कारण संसार हे दुःखमूळ आहे.
संसार मुळातच दुःख आहे. आपल्याला जन्माला आपण आलेलो आहोत म्हणजे आपण दुःख भोगण्यासाठीच आलेलो आहोत. पण तरीही माणसाच्या लक्षात येत नाही आपण परब्रह्मच आहोत. पण आपल्याला जो देह मिळालेला आहे तो आपल्याला कशासाठी मिळालेला आहे? आपले दुःख, आपले केलेले, प्रत्येक माणसाने केलेले कर्म, त्या कर्माची परतफेड करण्यासाठी हा नरदेह मिळालेला आहे. आणि ती कर्माची परतफेड करता करता सुख दुःख भोगून आपण काय करायला पाहिजे? भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे. भगवंताच्या नामस्मरणातून नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. हे लिहिलं बघा सगळं याच्यामध्ये. तुम्ही जर बारकाईने विचार केला तर प्रत्येक बारीक सारीक गोष्टीचा ज्ञानोबारायांनी म्हणजे भगवान ज्ञानोबारायांनी ह्याचा विचार केलेला. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर आपल्यासाठी आले अवतार घेऊन. ते प्रत्येक साधू ह्या अवतारालाच आलेले आहेत आणि त्यांना आलेले अनुभव, त्या अनुभव त्यांनी ह्या प्रत्येक ओवीमध्ये लिहून ठेवलेला आहे. आणि त्या ओव्या आपल्याला जशाच्या तशा अनुभवल्या आल्या पाहिजे. जर ओवीचं आपल्याला विवरण आलं नाही, ओवीचं आपल्याला चिंतन जमलं नाही, ओवीचा अर्थ कळाला नाही, तर नरदेहाला येऊन आपण सगळं काही गमावलं. कारण आपल्यालाच बुद्धी आहे, बाकी इतर प्राण्यांना ती बुद्धिमत्ता नाही आहे. आणि ती बुद्धिमत्ता आपण कशासाठी वापरतो? तर प्रपंचामध्ये जशी आपण प्रपंचामध्ये वापरतो तशीच बुद्धिमत्ता संतांनी काय केलं? संतांनी भगवंताच्या प्राप्तीसाठी वापरली. भगवंताची प्राप्ती म्हणजे काय? प्रत्येक जीव हा ईश्वरच आहे. प्रत्येक जीव हा ईश्वर आहे. तुम्ही आम्ही ईश्वरच आहोत, तुम्ही आम्ही देवच आहोत. पण आपला तो देवपणा का गेला? तर आपल्याला ही जी उपाधी आलेली आहे, त्या आत्मतत्वावर आली ही उपाधी आहे देह म्हणजे. आणि उपाधी आपल्याला घालवायची असेल तर त्याच्यासाठी भजनानंदामध्ये जावं लागेल, आनंद स्वरूप अवस्था करून घ्यावं लागेल, शांतीला प्राप्त व्हावं लागेल, आपल्याला आत्मतत्वाकडे जावं लागेल, आत्मज्ञानाकडे जावं लागेल, आत्म्याशी एकरूप व्हावं लागेल. एवढाच बरं का, एवढीच भक्ती आहे. बाकी आपण पूजा अर्चा करतो ती भक्ती करून नाही का? करून काय फायदा होणार नाही. पण करा, आता इलाज नाही त्याला. कारण तुम्हाला सद्गुरू भेटला नाही तसा दाखवणारा. म्हणून ज्यांनी देव दाखवायचा प्रयत्न केला तेच त्याच्यामध्ये अडकलेत, म्हणजे लोकांमध्ये अडकले. आमचे एवढे शिष्य, तेवढे शिष्य, असं करून काय केलं त्यांनी? तो जोजवारा सगळा वाढवला त्यांनी. पण वाढून त्याच्यामध्ये शेवटीला जन्ममरणाचा फेरा चुकलाच नाही कोणाचा, तर फायदा काय? काहीच फायदा होणार नाही. आणि जन्ममरणाचा फेरा चुकवण्यासाठी संत बरं का, संतांनी उपाय लिहून ठेवले की कलियुगी उद्धार हरीच्या नामे, सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. बघा, हरीच्या नामातूनच उद्धार होणार आहे, असा उद्धार होणार नाही. एक नाम, बाकी काही नाही, दुसरा काहीच नाही. आणि तो नाम तुमच्या हातात आलेला आहे. काही साधक लोक आहेत आपल्या इथे, त्यांनी काय केलं? अनुग्रह घेतलेला आहे. अनुग्रहाच्या माध्यमातून आपल्याला सगळं ते ज्ञान कळतं. ते अनुग्रह घेतल्याशिवाय ज्ञान होत नाही, आणि अनुग्रह घेऊनही ज्ञान होत नाही. कारण आपण गुरुवर टाकायचं नाही बरं का, आपण मेहनत करायची, स्वतः मेहनत करायची. तुम्ही स्वतः मेहनत केला, स्वये कष्ट तची गेला तोची भला, जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग संपला. मग तो गुरु असो, शिष्य असो, गुरुला पण मेहनत करायची आणि शिष्याला पण मेहनत करायची आहे. जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग संपला, जो स्वय कष्ट तची गेला तोची भला. बघा, आपण स्वतः कष्ट घ्यायला पाहिजे. नाही तर माझे गुरु आहेत, त्यांचा मला आशीर्वाद अजिबात होणार नाही बरं का. असं गुरुचा आशीर्वाद लाभत नाही. गुरुचा आशीर्वाद तेव्हाच लाभतो जेव्हा तुम्ही गुरुने दिलेल्या वचनावर आरूढ झाला, गुरुने दिलेल्या नामाचं सातत्याने तुम्ही चिंतन केलं, तरच गुरुचा आशीर्वाद. ज्ञानासाठी नाही, नामस्मरण तुम्हाला करावं लागेल. आता आपण ओवी क्रमांक 307 पासून चालू करू. देख पा गा किरीटी, अर्जुना बघ मी काय सांगतो ते. आश्रम धर्माची या रहाटी, विधी मार्गा कसवटी, जे आपणची हाल होती. अर्जुना बघ की वर्णविहित धर्माचे आचरण करून जे आपणच विधी मार्गाची कसोटी बनतात. आश्रम धर्म म्हणजे आश्रम कुठला? एक गृहस्थ आश्रम आहे,
एक वानप्रस्थ आश्रम आहे. असे आश्रम 4 आश्रम आहेत. गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम, संन्यास आश्रम, हे सगळे आश्रम आहेत. आणि आश्रम धर्माच्या रहाटीप्रमाणे जे काही शिकवलं जातं, जे नियम आहेत, नियम कोणीच पाळत नाही हो. जे पाळत नाही नियम त्यांना घेऊन जातो यम. लक्षात घ्या, नियम आहेत त्याला. जसा यम, नियम, आसन, प्रत्याहार, प्राणायाम, धारणा, ध्यान, समाधी. समाधीपर्यंत जायचं प्रत्येक जीवाला, पण समाधीपर्यंत जाता येतच नाही का? यमच नाही तुमच्याकडे, नियमच नाही. नियम काय आहे की आपण शुद्ध व्हायला, आपलं अंतःकरण पहिलं शुद्ध पाहिजे. अंतःकरण शुद्धीसाठी तुम्हाला अंतःकरणात असलेल्या त्या आत्मदेवाचं चिंतन करावं लागेल. बाहेरचं चिंतन तुम्हाला जमणार नाही. बाहेरच्या चिंतन आता आपला चाललं बघा पुढचा, मला वाटतं 273 ओळीपासून काहीतरी सुरुवात आहे ह्याच अध्यायामध्ये. त्याच्यामध्ये लिहिले का, देवांस भसता देवलोक, पितरांस भसता पितृलोक, भूतांस भसता भूतलोक पाहावी जेतो, ज्याने ज्याशी भजावे त्याने त्या लोकाशी जावे, निर्गुणाशी भसता व्हावे, निर्गुणाची स्वय स्वतः आपण निर्गुण तत्वाकडे जायला पाहिजे. हे सगळं करण्यासाठी एक नामचिंतन आपल्याकडे, नामच पाहिजे, नामधारकच पाहिजे. नामाशिवाय दुसरं काहीही ते चालत नाही या कलियुगामध्ये. कलियुग उद्धार हरीच्या नामे उद्धार व्हायचा असेल तर नामातून तो मंत्रातून नाही आहे. मंत्र आहेत बरं का, मंत्र सिद्ध आहेत, पण मंत्र जपून आपल्याला स्वतःची सोडवणूक करता येणार नाही. देख पागा किरीटी आश्रम धर्माची या राहटी. या आश्रम धर्म आहेत, गृहस्थ आश्रम, संन्यास आश्रम, वानप्रस्थ आश्रम, हे सगळे आश्रम आहेत. या आश्रम धर्मामध्ये जे काय शिकवलं जातं त्याच्याप्रमाणे पूर्वी माणूस काय करायचा, जन्माला आला का तो काय करायचा, गृहस्थ आश्रममध्ये जन्माला आला तर तो पहिला वानप्रस्थ आश्रममध्ये जायचा, वनात जायचा, गुरूंचं शिक्षण घ्यायचं. आणि संन्यास तिथून त्याला वाटलं की आपल्याला आता गृहस्थ आश्रमामध्ये आपल्याला जमणार नाही, आपण तयार झालो वानप्रस्थ आश्रमामध्ये. तिथे ते तयार व्हायचे, म्हणजे गुरु तयार करायचे त्यांना, आणि मग त्यांना वाटलं तर ते संसार करायला यायचे, आणि त्यांना जर पूर्णपणे वैराग्य आला तर ते संन्यास घ्यायचे. आणि ते बरोबर होतं. पण आता काय झालं, लोकसंख्या वाढली, लोकांचे कारभार वाढले, सगळंच कालच बदलला. आणि त्याच्यामुळं ज्ञानोबारांनी सगळं लिहून ठेवलेलं, आपल्यासाठी लिहिलंय. आश्रम धर्माची या राहटी, विधी मार्गा कसवटी. म्हणजे विधी म्हणजे काय, आपण कसं राहायचं, कसं वागायचं, शास्त्राप्रमाणे आपली वर्तणूक कशी असली पाहिजे, ती कसवटी आहे हो. कसवटी म्हणजे आपले अथक प्रयत्न आहेत त्याला. आपल्याला आपल्या वर्तणुकीमध्ये फरक पडण्यासाठी सातत्याने गुरूंच्या आश्रमामध्ये जावं लागेल, गुरूंच्या सान्निध्यात राहावं लागेल. गुरुचं सान्निध्य जरा जरी सुटलं, बघा बरेच लोक असे आहेत, नाही मी गुरु केला आहे, गावाला असतो, मग भेटायला कधी जातो, 2 वर्षातनं 4 वर्षातनं. आता मला सांगा, 2-4 वर्षातनं जो गुरुला भेटायला जातो आणि त्याची प्रगती होईल का? इथं विषय आपल्याला 1 सेकंद पण थांबून देत नाही. तो मन एवढा चंचल आहे की तो ताबडतोब काय करतो, गटंगल्या खातो आणि विषयांमध्ये जातो. एवढं त्या मनाचं बल आहे. आणि अशा मनाला आपल्याला एकाग्रचित्त करायचं असेल, ज्ञानाकडं न्यायचं असेल, ज्ञान स्वरूप करायचं असेल मनाला, तर गुरूंच्या सान्निध्यामध्ये सातत्याने राहायला पाहिजे. प्रवचनं, कीर्तनं हे सातत्याने करायला पाहिजे. आपण मनाला जराही आपण हे द्यायला नाही पाहिजे. काय, मनाला जराही आपण खोलंबा द्यायला नाही पाहिजे. म्हणून लिहिले की नाही, तू गुणत्रयात्रय आभेरी, मी माझ्या ऐशेनं करी एक आत्मसुख अंतरी विसंबधनी. तू गुणत्रयात्रय आभेरी म्हणजे गुणांना टाक, आपले रजगुण, तमगुण, सत्वगुण 3 गुणांना टाकून द्यायचं. मी माझ्या ऐशेनं करी, आपण म्हणतो नाही का, हे माझं आहे, ते माझं आहे, हे घर माझं, हे अमुक माझं, ही प्रॉपर्टी माझी. मी माझ्या ऐशेनं करी एक आत्मसुख अंतरी विसंबोधनी. एक आतमध्ये असलेला तुझा आत्मसुख, त्या आत्मसुखाशी एकरूप हो, विसंबोधनी, त्याच्याशी एकरूप हो, तर तुला विश्रांती मिळेल. पण ती विश्रांती आपल्याला मिळतच नाही, कारण आपण आत्मसुखाच्या गोडी
तिकडे जातच नाही, आत्मसुखाच्या गोडीमध्ये जातच नाही आपण. आत्म्याचं कोणीही भजन करत नाही, लक्षात घ्या. सगळ्या देवांची पूजा करतात, पण आत्म्याचं भजन कोणी करत नाही. आणि आत्म्याचं भजन केलं तरच आपल्याला सुख, समाधान, शांती आहे. आणि सुख, समाधान, शांती तेथेच भगवंताची प्राप्ती. तेच भगवंत, आनंद स्वरूप अवस्था हाच परमात्मा आहे. आणि तो आपण काय करतो, त्याला डावलून सगळं करतो. पुढे आहे मस्त विश्लेषण दिलेलं आहे, ते आपण आता बघूया. देख पागा किरीटी, आश्रम धर्माची या राहटी, विधी मार्गा कसवटी, जे आपणची होती. काय सांगतात की विधी मार्गामध्ये कसोटी बांधतात आणि वेदांनी सांगितल्याप्रमाणे यथाविधी आचरण करतात. म्हणजे कोणाचं चाललंय सगळं? जे वेदांप्रमाणे अभ्यास करतात, वेदांनी सांगितलेल्याप्रमाणे विधी राहाटी, विधी मार्गा कसवटी, म्हणजे शास्त्राने सांगितलेल्याप्रमाणे जे आपल्याला स्वतःला शास्त्राप्रमाणे वागवतात, विधीप्रमाणे आचरण करतात, शास्त्रात सांगितल्याप्रमाणे वागतात, त्यांच्याबद्दल चालले बरं काय. आणि जे शास्त्राचं वाचन पण करत नाही, शास्त्राप्रमाणे वागत नाही, त्यांना ज्ञान अर्जुना अजिबात होणार नाही, अजिबात होणार नाही बरं का. मग ते हेल्या आला आणि पाणी वाहतच मेला हो, कारण त्यांना माहीतच पडणार नाही काय चालले. प्रत्येकाला आपल्याला स्वतःला स्वहिताकारणे संगती सज्जनी, स्वतःच्या हितासाठी संतांची संगत आहे. स्वहिताकारणे संगती सज्जनी, स्वतःच्या हिताकरता आपण संतांची संगत धरायची असतो. ज्ञानासाठी नाही बरं का. ज्ञानी प्रत्येक माणूस आहे. अहो गुरूंपेक्षा ज्ञानी माणसं आहेत, ते बोलायला लागली तर गुरुला मागे टाकतील, पण त्याच्यासाठी नाही संगती. स्वहिताकारणे संगती साधूची, भावे जैशी भक्ती हरीची त्याने. मग गुरु काय करतात, आपल्यामध्ये भाव निर्माण करतात आणि भक्ती पण आपोआप तयार होतं आपली. पण आपला स्वतःचा हित कशामध्ये आहे, तर हित ते करावे देवाचे चिंतन. म्हणजे आपला भगवंताचं भजन कसं होईल. ज्ञानाने जे आपली सुटका होत नाही, पण भगवंताच्या भजनाने आपली सुटका होते. आणि ज्ञान कोणतं पाहिजे, भजनामध्ये गेल्यानंतर आत्मस्वरूपाचं आत्म्याचंच आपल्याला ज्ञान व्हायला पाहिजे. बाकी जगामध्ये भरपूर ज्ञानी लोक आहेत, पण आत्म्याचं ज्ञान होत नाही, कारण आत्म्यामध्ये भजन कोणी करतच नाही. हृदयामध्ये भजन कोणीच करत नाही. बघा ना, हृदयच आपल्याला चालवतो, सगळं करणारा तोच आहे, पण आपण त्याचं भजन करत नाही. त्याच्यामुळे भक्ती मार्ग वेगळ्या मार्गाला जातो. यजन करिता कौतुके, तेही वेदांचा माथा तुके, क्रियाफळेशी उभी ठाके पुढा जया. ते यज्ञ करू लागले म्हणजे तिन्ही वेद संतोष पाहून मान डोलवतात बघा. आणि त्या भक्तांचा किंवा त्या आश्रम धर्माप्रमाणे वागणाऱ्या त्या सत्पुरुषांचा यजन करता कौतुके, यज्ञ करू लागले जर ते, तर संतोष पाहून मान डोलवितात. कोण? तीन वेद. म्हणजे तीन वेद कोणते? यजुर्वेद, ऋग्वेद आणि सामवेद. हे तीन वेद काय करतात, तर मान डोलवतात. त्या सत्पुरुषांचा, त्या महात्म्यांचा जर त्यांनी भक्ती चालू केली, म्हणजे त्यांचं वर्तन, त्यांची भक्ती बघून काय करतात, तर तिन्ही वेद माना डोलवतात. म्हणजे एवढी त्यांच्यामध्ये पावर, शक्ती आहे त्यांच्यामध्ये एवढी. जे आश्रम धर्माची राहाटीप्रमाणे जे चालतात, जे पूर्णपणे पवित्र आहेत साधू, त्या साधूंनी जर भक्ती करायला सुरुवात केली, किंवा ते जगामध्ये जिकडे तिकडे जातात, तिकडे ज्ञानाचा प्रचार करतात, तर त्या ज्ञानाचा प्रचार करता करता तिन्ही वेद आपली मान डोलवतात. बघा, तिन्ही वेदांचा माथा तुके, क्रियाफळेशी उभी ठाके पुढा जया. आणि त्यांच्या पुढे क्रियाही फलप्राप्तीसह उभ्या राहतात. क्रिया पण काय करतात, फल म्हणजे फल देण्यासाठी उभ्या असतात त्याला. म्हणजे एवढी त्यांची शक्ती आहे.
की ते फळ पण त्यांच्यासमोर पुढे पुढे येतो की बाबा आम्हाला घ्या, हे फळ घ्या तुम्ही, पण ते फळाची अपेक्षा कधीच करत नाही. असेच साधू असतात. म्हणून कर्मफल त्यागू तो ध्यानावनी सांगू. बघा, कर्माच्या फलाचा त्याग करणं हे ध्यानापेक्षा चांगलं आहे. पण कर्माच्या फलाचा माणूस त्याग करतच नाही, त्यामुळे त्यांना ध्यान लागत नाही. कर्मफल त्यागू तो ध्यानावनी सांगू. ऐशिया वाटा येण्याची पिना शुभटा, शांतीचा माझी वाटा ठाकीला जने. त्यानं शांती त्यांना शोधत येतो. अशा त्या सत्पुरुषांना शांती शोधत येतो. विषय जरा कठीण आहे, पण समजून घ्या. कारण काय की तुम्हाला समजला, भगवंताचं भजन समजायला पाहिजे. भजन आपलं कसं होईल, आपण भगवंताशी एकरूप कसं होईल हो, हे शिकण्यासाठी हे ज्ञान आहे. हे पूजा अर्चा वगैरे जे काय त्यांच्यासाठी गुरुची गरज नाही आपल्याला. रोजच्या आपल्या पूजा आहेत, जे काय चाललंय, अगरबत्ती लावा, फुलं वाहा, पानं वाहा, देवांना हार घाला, हे सगळं करायचं आपल्याला. पण खरी भक्ती काय आहे, तर खरी भक्ती आपल्याला इथून देह ठेवल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये जसा भाव असेल त्या भावाला आपण जातो नाही का. देवासं बसता देवलोक, पितरांसं बसता पितृलोक. सांगायचं काय की तुम्ही ज्या ज्या देवांची पूजा कराल, भूतांची पूजा कराल तर भूतलोकाला जाल, पण निर्गुणाशी बसता व्हावे. निर्गुणाचं आहे म्हणजे काय, निर्गुण तत्व आपल्याकडे कुठलाच गुण नाही पाहिजे. आपल्याकडे निराकार भक्ती पाहिजे, आकार नाही. लोक आकाराची भक्ती करतात, आपण निराकार आहोत आणि ते स्वरूप आपणच आहोत. आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याचं भजन केल्यानंतर आपल्याला तशी अनुभूती येते. आणि त्या अनुभव येण्यासाठी ज्ञानोबाराने आपल्याला बघा कसे कसे लिहून ठेवले आहेत संतांनी. पण आपलं तिकडं अजिबात लक्ष नाही हो. जे काही जगामध्ये चाललं आहे ते आपण सगळं करत बसले. आणि खरी भक्ती काय आहे, ज्ञानोबा प्रत्यक्ष अवताराला आले आणि त्यांनी हे ज्ञान लिहून ठेवले. तुमच्या आमच्या जड जीवाचा उद्धार होण्यासाठी हे ज्ञान लिहून ठेवले. पण हे कळेल कोणाला, अनंत जन्माचं पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे. आणि मुख्य परमात्मा आतुडे अनुभवाला येईल तुम्हाला. संत सांगतात अनंत जन्माचा पुण्य जोडे. कित्येक जन्मामध्ये आपल्याला तिळे तिळे पुण्य साचा पडे तरीच हा नरदेह जोडे. थोडा थोडा पुण्याची शिल्लक वाढत 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 आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे. आणि ती शिल्लक तशीच ठेवून आपल्याला याच देहामध्ये भगवंताची प्राप्ती करायची, नवीन भगवत स्वरूप व्हायचं आपल्याला. मग ते बाजूलाच ठेवलं आहे. आत्मस्वरूप हाच आपला परमात्मा आहे. आत्मानंद हाच आपला परमात्मा, शांती हाच आपला परमात्मा आहे. आणि त्याला आपण टाकून बाकी सगळं दुनियादारी करत बसलोय. तिथपर्यंत कधी येणार आपण. म्हणून संत रामदासांनी एक काय केलंय, थोडं वाईट बोललंय. हा नरदेह पडता पुन्हा पाविजे मागुता, ऐसा मनी विचार धरता. लाज वाटत नाही का म्हणतो. हा नरदेह गेल्यानंतर परत मला तोच मिळेल असं आपण मनात जरी शंका जरी बाळगली तरी समर्थ शिवाय घालतात. लाज वाटत नाही का. कोण्या पुण्याचा संग्रह पाविजे नरदेह. काय पुण्य केलं तुम्ही, तुम्हाला परत नरदेह मिळाले. परत नाही बरं का नरदेह. त्यासाठी उदाहरण देतात बघा. तुकाराम महाराजची सासू होती, त्या सासूला तुकाराम महाराज म्हणायचे, सासूबाई घे नाम घे नाम घे नाम. कुठे सासूबाई ऐकतो. सासूबाई बडबडी, तिने काय ऐकलंच नाही शेवटपर्यंत. कारण तुकोबारांची भाषा कोणाला कळायची नाही. खरं सांगायचं, खरं कोणाला पटत नाही, खोटं लगेच. कारण आपला अंतःकरणच पूर्णपणे काय झालेलं आहे, दूषित आहे. त्यामुळे आपल्याला खरं काय दिसणार नाही. आणि मग मृत्यू पावल्यानंतर तुकाराम महाराज जात होते भंडारा डोंगराकडे आणि बघितलं. कारण ते पूर्ण काय कसे होते, ज्ञानदृष्टी होती त्यांच्याकडे. त्यांनी जाणलं की गाढवीन समोर आली त्याच्या आणि ती फुरफुर करायला लागली. त्यांनी जाणलं, त्यांनी बोलला. तर तिथे बोलून काय फायदा आहे. तो बोलला की सासूबाई ज्यावेळेला तू मनुष्य देहामध्ये होती त्यावेळेला तू नाम घेतलं असतं तर ही अवस्था झाली नसती. आता गेली, आता काय कोणीच तुला तारू शकत नाही. आता देव नाही, संत नाही, कोण नाही, कोणीच तुला तारू शकत नाही. तशी आपली परिस्थिती होणार आहे जर आपण नाम घेतलं नाही, भगवंताचं चिंतन केलं नाही, निरंतर नामस्मरण केलं नाही आपण. आणि आपण जर ह्या अशा बरं का आपण या अशा बाह्य अंगाच्या भक्तीने जर लागलो
तर मग इथे कोणाची बा काय गेले ज्याच्याने अनहित केले, आपल्याच हाताने आपला अनहित होणार आहे. कारण संतांच्या मार्गाने आपण चालतच नाही हो. म्हणून संत एकांत वसले, सर्व दृष्टांत सर्व सिद्धांत शोधिले, आणि ज्ञानदृष्टीने अवलोकिले ते हे नाम श्रीहरीचे. हे श्रीहरीचं नाम आहे आणि ते विशिष्ट नाम आहे, आणि ते आपल्या नाभीच्या ठिकाणी आहे. आणि त्या नाभीच्या ठिकाणी असलेली उपासना आपली जर चालू झाली तर आपला जन्ममरणाचा फेरा सहज चुकतो. असे दीक्षित जे सोमप, जे आपणाची यज्ञाचे स्वरूप, तेही तया पुण्याचे नावे पाप जोडले देख. आता ज्ञानोबा पुढे सांगतात, क्रिया फळेशी उभा टाके पुढा जया. म्हणजे त्यांच्या पुढे क्रिया ही फलप्राप्तीस उभ्या राहतात. आता जे सत्पुरुष आहेत त्यांनी काय केलेलं आहे, तर वेद पण त्यांच्यासमोर मान डोलवतात. त्यांनी नामस्मरण चालू केलं. त्यांच्या क्रिया बघून, त्यांचं जीवन बघून वेद पण काय करतात, माना डोलवतात. आणि पुढे सांगतात, ऐसे दीक्षित जे सोमप. दीक्षित म्हणजे यजन करणारे, यज्ञ करणारे, यज्ञ करते. दीक्षित म्हणजे यज्ञ करते. ऐसे दीक्षित जे सोमप, सोमपान करणारे, जे आपणाची यज्ञाचे स्वरूप, तेही तया पुण्याचेनी नावे पाप जोडले. आणि जे आपणच यज्ञ स्वरूपात होतात त्यांनी त्या पुण्याच्या नावाने पापच जोडले. असे समज. पुण्याच्या नावाने पाप. त्यांना असं वाटतं की आम्ही पुण्य करतो, पण पुण्य नाही, ते पापच आहे सांगतात. काय सांगतात, ते पापच आहे. याप्रमाणे यज्ञातील सोमपान करणारी यज्ञ करते, जे आपणच यज्ञ स्वरूप होतात, आणि त्यांनी त्या पुण्याच्या नावाने पापच जोडले असे समज. त्यांना ते वाटतं की पुण्य आहे, पण नाही, ते पापच. का तर धर्माचे आचरण म्हणजे धर्माप्रमाणे आचरण करायला पाहिजे. वर्णाश्रमानं म्हणजे आश्रम धर्म जो आहे ना, कोणता आश्रम धर्म, तर संन्यास आश्रम. त्या आश्रम धर्माच्या नियमाप्रमाणे जे राहतात, वागणूक करतात, नामस्मरण करतात, त्यांच्यासाठी हे सांगितले बरं का. आणि त्या यज्ञकर्त्यांनी जर फलाची अपेक्षा केली तर मग सांगतात की त्यांना त्या पुण्याच्या नावाने पापच जोडले. असे त्या फलाची अपेक्षा करायची. सांगायचं काय, फलाची अपेक्षा करायची नाही. कुठल्याही भगवंताचं नामस्मरण जास्तीत जास्त कसं होईल ते बघायचं. कारण आपण जर कामिक भक्ती केली तर मग त्यांना पुण्य नाही, ते पापच सांगतात. म्हणून कामनेची भक्ती, इच्छिती धनसंपत्ती, तयांच्या चित्ती बोधकायचा. कामनेची भक्ती, इच्छिती धनसंपत्ती. जर कामिक भक्ती केली तर माणूस धन मिळावा, पैसा मिळावा, गाडी बंगला घोडा काय जे असेल ते. तयांच्या चित्ती बोधकायचा. मग त्यांच्या चित्तामध्ये भगवंताचा बोध, म्हणजे बोध नाही त्या लोकांना. आणि बोध नसल्यामुळे काय होतं, आपणच परब्रह्म आहोत. मग आपण परब्रह्म असल्यामुळे आपल्याला त्या आनंद स्वरूप अवस्थाकडे जाता येतो. आपण परब्रह्म नाहीत असं माणसाला माहीत पडलं आणि मग तो कर्माच्या मागे लागतो. मग कर्माच्या फलाच्या मागे लागतो. आणि फलाची इच्छा जे करतील ते परत माणसाच्या जन्माला यावा लागतो. हा कर्म फल त्यागू आवडे किर असलगू, परंतु योगाहून योगू धुरेचा, ज्ञानोबा सांगतात. सगळ्यात श्रेष्ठ योग कोणता आहे, तर तुम्ही भगवंताची पूजा करा, पण फलाची अपेक्षा करू नका. फलाची अपेक्षा केली का आपल्याला प्रत्येकाला परत जन्माला यावं लागेल. मग निष्कामतेने सेवा करायची पाहिजे, निष्कामतेने भगवंताचं भजन करायला पाहिजे. जे श्रुती आहे त्रया ते जाणूनी, शतवरी यज्ञ करूनी, यजिलिया माते चुकोनी स्वर्गावरती. यज्ञ करून पापाची जोड कशी केली म्हणशील तर ते काय करतात, तर ते यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद आणि ऋग्वेद ह्या तिन्ही वेदांस जाणून शेकडो यज्ञांचे माझे करतील, परंतु माझ्या प्राप्तीची इच्छा सोडून शूद्र स्वर्ग प्राप्तीची इच्छा करतात. इथं काय सांगतात की ते सगळे यजन करतात, यज्ञ करतात, हवन करतात, सगळं करतात, पण ते फलाची अपेक्षा ठेवून करतात. आणि
स्वर्गाकडे जायची इच्छा करतात. कशासाठी यज्ञ करतात? तर स्वर्गाकडे जायची आणि स्वर्गसुख प्राप्त व्हावं याच्यासाठी यज्ञ करतात. आणि म्हणून लिहिले तया पुण्याची पावटी सरे, इंद्रपणाची उटी उतरे, सवयीची येती माघारी मृत्यूलोकी. म्हणजे यज्ञ करतात, 100 यज्ञ करतात, शेकडो यज्ञ करतात आणि यज्ञ करून काय करतात? पुण्य जमा करतात. पण पुण्य जमा करून ते जातात कुठे? तर स्वर्गलोकामध्ये जातात आणि स्वर्गलोकामध्ये उत्तम प्रकारचे भोग भोगतात आणि मग पूर्णपणे त्यांची शिल्लक संपली. जी शिल्लक ते घेऊन आल्यात, जे पुण्य आहे ते घेऊन आल्यात नरदेहाला येऊन, तीही संपते आणि जे त्यांनी यज्ञ करून जी कमावलेली शिल्लक आहे, जे पुण्य आहे ती पण त्यांची संपतो आणि मग ती पुण्य संपल्यानंतर परत त्यांना मृत्यूलोकामध्ये यावं लागतो. ज्ञानोबा सांगतात, मग तया पुण्याची पावटी सरे, इंद्रपणाची उटी उतरे आणि सवेची येती माघारी मृत्यूलोकी. मृत्यूलोकामध्ये परत यावं लागतो. का? तर पुण्य संपला. आणि एकदा का हे यज्ञकर्ते लोकांनी कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करताना फक्त भगवंताचंच भजन केलं तर मग त्यांना देवाची प्राप्ती होते, स्वरूपाची प्राप्ती होते आणि परत त्यांना जन्माला यावं लागत नाही. मग जन्माला काय यावं लागतो? तर फळाची इच्छा, कुठल्याही फळाची इच्छा करायची नाही. बघा, कुठलाही माणूस काय करतो? पहिले देवाकडे जातो आणि काय करतो? फळाची इच्छा करतो. देवा मला हे दे, देवा मला ते दे, देवा मला अमुक दे. पण असं म्हणत नाही, देव बाबा तू माझ्याजवळच देव आहे, तू देवा तू माझ्यामध्येच आहे, पण तुझं भजन कसं होईल माझं याची चिंता कोणाला नाही. भजनाची चिंता कोणालाच नाही हो. देवाचं नामस्मरणाची चिंता कोणालाच नाही आहे. चिंता कसली आहे? तर चिंता फक्त आपल्या प्रपंचाची, काही लोकांना स्वर्गसुखाची, मोठे मोठे उंच उंच पदं बळकावण्याची, त्यासाठी यज्ञ करतात ते. आणि त्या यज्ञकर्त्यांची अशी अवस्था दाखवलेली ज्ञानोबांनी, जे शेकडो यज्ञ करतात, त्यांच्या मनामध्ये काहीतरी फलाची प्राप्ती असते आणि ती फलाची प्राप्ती मिळण्यासाठी यज्ञ करतात. आणि ते फलाची प्राप्ती म्हणजे काय? तर स्वर्गसुख. आणि स्वर्गाला गेल्यानंतर परत काय होतं? तिथे पुण्याची पावटी सरे, म्हणजे पुण्य संपला, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, सवेची येती माघारी मृत्यूलोके, परत मृत्यूलोकामध्ये यावं लागते. म्हणून निष्कामतेने सेवा, निष्कामतेने भगवंताचं भजन व्हायला पाहिजे. कामनेने फल जोडे, निष्काम भजनी भगवंत जोडे. बघा, भगवंताला जोडत असेल निष्काम पाहिजे हो, अपेक्षा नाही पाहिजे कोणतीच. कामनेने फल जोडे, कामना केली तर आपल्याला फल मिळेल, तुम्ही मागाल ते मिळेल. भगवंताची भक्ती केली तर तुम्ही मागाल ते मिळेल. पण तिथं गेल्यानंतर जे मागितलं ते सगळं नाशिवंत आहे, स्वर्गसुख नाशिवंत आहे, मोठी मोठी पदं पण परत खाली यावं लागतं. आता आपण बघतो नाही का, मोठ्या मोठ्या पदांवर लोक जाऊन बसतात. बघा ना, कितीतरी मोठी मोठी पदं आहेत, त्या पदांवर जाऊन काय करतात? बसतात, स्वर्गसुख घेतात, सर्व प्रकारचे सुख भोगतात, सर्व प्रकारचे मजा मारतात आणि नंतर काय होतात? एकदम खाली येतात, एकदम म्हणजे खाली उतरतात. तशी अवस्था आहे. जे श्रुतीत्रयाचे जाणूनी शतवर यज्ञ करूनी, म्हणजे चार वेदांना जाणून काय करतात? शेकडो यज्ञ करतात. यजी तिला माते चुकोनी स्वर्गावरती, आणि माझं काय करतात? माझं भजन चुकतात. माझ्याकडे त्यांचं लक्ष नाही. त्यांचं लक्ष कुठे आहे? तर स्वर्गसुखाकडे आहे, स्वर्गावरती. आणि ते काय करतात? स्वर्गाची प्राप्ती करतात, क्षुद्र स्वर्ग प्राप्ती इच्छा करतात. स्वर्गाचं सुख नाथबाबांनी सांगितलंय. स्वर्गात जे सुख आहे ते कसं आहे? तर इथला जो कुत्रा सुख भोगतो ना, कुत्रा कुत्रीचं सुख भोगतं, ते स्वर्गात ते सांगितलंय. बघा, नाथबाबांचं भागवत वाचतात, त्याच्यामध्ये दाखवलंय. स्वर्गसुख म्हणजे काय? मोठे मोठे पदं मिळून जे काय आपलं असेल त्याच्यामध्ये काय करतो माणूस? प्रत्येक सुख भोगतो, सगळ्या प्रकारची सुख भोगतो. अंगबले, द्रव्यबले, इच्छाबले, मधांध सुख भोगिते, सुख सुख म्हणता, सुख सुखा म्हणता मरती दुःख भोगिता. शेवटीला दुःखच आहे. स्वर्गाचं सुख काय सुख आहे का? दुःखच आहे शेवटीला. मग सुख कोणतं आहे? तर भगवंताचं अखंड चिंतन करणं आणि त्या चिंतनामध्ये भगवंताशी एकरूप होऊन आपल्या स्वरूपामध्ये विलीन होणं, याला सुख म्हणतात. याला म्हणतात भक्ती. आता या दृष्टांत देतात. जैसे कल्प
तरु तलवटी बैसोनी झोलिया देत असे गाठी. मग निदैवे निघे किरीटी दैन्याची करू. जैसे कल्पतरू तलवटी, जसा एखादा माणूस कल्पतरूच्या झाडाखाली बसलेला आहे, कल्पनेच्या झाडाखाली बसलाय बरं का. मग त्यांनी जी कल्पना करावी, जी कल्पना करेल ते सुख त्याला त्याच्या पदरात पडेल. कल्पतरू नावाचं एक झाड आहे, त्या झाडाखाली एखादा माणूस बसला आणि त्यांनी कल्पना केली तर सगळ्या कल्पना त्याच्या पूर्ण होतात. त्याने घर मागितला, लगेच त्याला बंगला मागितलं, बंगला देईल. काय सुंदर स्त्री मागितली तेही देईल. काय मागेल ते कल्पतरू जे बसाल ते. धन मागितला, इस्टेट मागितली, दौलत मागितली, काय मागाल ते तुम्हाला तिथे भेटेल असं कल्पतरूचं झाड आहे. आणि त्याखाली बसलाय एखादा माणूस. बैसोनी झोलिये देत असे गाठी. आणि तो काय करतो, झोली घेऊन बसलाय. एक माणूस आहे, कल्पतरूच्या झाडाखाली बसलाय, ज्ञानवारांनी कल्पना केली आणि बैसोनी झोलिये देत असे गाठी, झोलीमध्ये गाठी मारतो. मन सदैव निघे किरीटी दैन्याची करू. आणि त्या झाडाखाली बसल्यानंतर त्याला सर्व प्रकारचं सुख मिळतो. कल्पतरूच्या खाली बसून झोलीच पदरास गाठी मारतो आणि मग भिक्षा मागण्यास निघतो. आणि तो बसलाय कल्पतरूच्या झाडाखाली आणि झोली घेतो, झोलीला गाठी मारतो आणि आता आपण भिक्षा मागूया. बसलाय कशाच्या झाडाखाली, कोणत्या झाडाखाली बसलाय, कल्पतरूच्या. कल्पना केली की सगळं येईल, पण झोली घेतली आणि गाठी मारतो, म्हणतो आता मी काय करतो, भीक मागायला निघतो. अशी माणसाची अवस्था आहे की सगळं सुख आपल्या आतमध्येच आहे. भगवंत आपल्या आतमध्ये आहे, तो देवच आपल्या आतमध्ये आहे. आणि त्या शक्तीवर आपण काय करणार आहे, तीच शक्ती आपल्याला तारणार आहे आणि त्या शक्तीवर आपण स्वर्गाचं सुख भोगणार आहे. मग देवाला आवडेल का ते, म्हणून आवडे देवाशी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. भगवंताला नामाचा उच्चार आवडतो, भगवंताला नामस्मरण आवडतो. आणि माणूस काय करतो, नामस्मरण बाजूलाच ठेवतो आणि अपेक्षा कसली करतो, स्वर्गाची अपेक्षा करतो, सुखाची अपेक्षा करतो, मोठे मोठे पद बळकावण्याची अपेक्षा करतो माणूस. जे तर कल्पतरू तळवाटे बैसोनी झोलिये देत अशी गाठी. कल्पतरूच्या झाडाखाली बसलाय, त्यांनी सांगितलं, त्यांनी नुसती आज्ञा केली का मला देवाची प्राप्ती, तो मला देव व्हायचं, तिथल्या तिथे देव होऊन जाईल. कल्पतरूच्या झाड कल्पनाच केली त्याने. कल्पनेचे एक बरे मुहूर्ताचं मोहरे स्वरूपी घालतात होय निर्विकल्प समाज, त्याला समाधी लागू शकतो. कल्पना केली, कल्पतरूच्या झाडाखाली बसलाय आणि कल्पना केली की बाबा मीच देव आहे, तर 2 मिनिटात तो एका सेकंदामध्ये देव होऊ शकतो. एवढी त्या कल्पतरूच्या झाडाची शक्ती आहे. कल्पतरू तळुवाटी बैसोने झोली देत असे गाठी. पण तो काय करतो, झोळी घेतो, गाठी मारतो आणि म्हणतो आता मी भीक मागायला चाललो. तसं माणूस भीक मागे आहे. हो, माणूस भीक मागे काय झालाय, त्याला स्वतःचीच ओळख नाही. स्वतः आपण आत्मस्वरूपात आहोत, स्वतः आपण भगवंतच आहोत, स्वतः आपण देव आहोत. म्हणून तुकोबाराय काय म्हणले, देव पाहावायशी गेलो आणि देवच होऊन ठेवलो. का बरं तुकोबाराय देव झाले, कुठलीच अपेक्षा नव्हती त्यांना, कोणतीच अपेक्षा नव्हती. करोड रुपयाची प्रॉपर्टी होती त्यांची, त्या प्रॉपर्टीला त्याने काय केलं, झुगारून दिलं. हो, आणि देवाच्या नादाला लागला. भगवंताने ओळखलं आणि मग भगवंत त्याच्या अंतरंगामध्ये येऊन बसला आणि म्हणून देव पाहावायशी गेलो आणि देवच हो. कुठलीच अपेक्षा नाही त्यांना, संतांनी कुठलीच अपेक्षा ठेवली नाही आणि म्हणून ते देव झाले. आपण सगळ्या अपेक्षा ठेवून आपण काय करतो, भगवंताची प्राप्ती करायला बघतो. होईल का मला सांगा, 50 किलोचा दगड घेऊन आपण पोहायला चालू, गळ्यात बांधले आणि पोहायला बुडू का तरू आपण. तसा आपण सगळं संसार काय केलाय, आपल्या उरावर घेतलाय आणि आपण चाललोय. करायचा नाही का संसार, व्यवस्थित करा, पण भगवंताच्या भजनातून करा. करता मी म्हणशी तेने दुःखी कष्टी होशी, करता श्रीराम म्हणशी तेने पावशी यश कीर्ती प्रताप. भगवंतच करता आपलं सगळं. पण भगवंत करता म्हणजे काय, भगवंताचं नामस्मरण हे सगळं काम करतो, आपण नाही करत बरं का. नाही तर आपण असं समजू की मीच परब्रह्म आहे. हा, अजिबात नाही. ते एक विशिष्ट नाम आहे, त्या नामाच्या चिंतनातून आपण भगवंताशी एकरूप होतो आणि आपल्याला पूर्ण देहाचा विसर पडतो. देहाच्या निरसने पावी जया ठाया, माझी ऐशी काया जव नये जव नव्हे.
तुकाराम महाराज सांगतात देहाच्या निरसने, म्हणजे भगवंताचं नामस्मरण करता करता देहाचा विसर पडला पाहिजे. पाविजे या ठाया, म्हणजे या म्हणजे आतल्या देवाशी एकरूप आलं. या ठाया म्हणजे या म्हणजे आतमध्ये, त्या आतल्या देवाशी आपण एकरूप व्हायला पाहिजे. माझी ऐशी काया जो नव्हे, जोपर्यंत अशी माझी काया होत नाही, जोपर्यंत माझ्या अंतरीच्या अंतरात्म्याशी मी एकरूप होत नाही, तोपर्यंत मला भगवंताची प्राप्ती होणार नाही, असं तुकोबाराने लिहून ठेवलं आहे. आपल्यालाही तसंच व्हायला पाहिजे की भगवंताचं नामस्मरण कसं होईल आपल्याकडनं जास्तीत जास्त. नामस्मरण करता 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 आपल्याला देहाचा विसर कसा पडेल ह्याची आपण जास्त काळजी करायला पाहिजे. आपल्याला देहाचा विसर पडलाच नाही तर आपलं भजन, आपली भक्ती होणार नाही. जेवढा वेळ आपण देहाचा विसर पडेल तेवढ्या वेळा आपण भगवंताशी एकरूप असतो आणि परत आपण देहावर आलो की आपण भगवंतापासून लांब होतो. म्हणून सकाळी 1 तास आपण जर भगवंताचं भजन केलं, नामस्मरण केलं, स्वतःच्या देहाचा विसर पडला तर आपण भगवंताच्या गावाला जातो आणि परत जर आपण तिकडनं निघालो की परत आपण काय करतो, देहबुद्धीवर येतो. पण 1 तास जे आहे ते आपल्याला 24 तास 23 तास आपल्याला काय करतात, भगवंताचं नामस्मरण करायला भाग लावतो. 1 तास 2 तास सकाळचे जे आहे ते आपण भजन केलं तर आपल्याला दिवसभर ते काम देतो. जसं का मोबाईलची बॅटरी आहे, मोबाईलला चार्जिंग केलं तर आपल्याला दिवसभर काम देतो, तसं आपण 1-2 तास जर देवाचं भजन केलं, सकाळी उठून ध्यान केलं तर ते दिवसभर आपलं ध्यान चालूच राहतं भगवंताच्या नामामध्ये. जसे कल्पतरू तलवटी बैसोनी झोलिया देते गाठी, तर मग निदैव किरीटी दैनीची करू. तसा एखादा माणूस काय करतो, कल्पतरीच्या झाडाखाली बसलाय आणि झोलीला गाठी मारतो आणि आता भीक मागायला जाऊ असं त्याला वाटतं. भिक्षा मागण्यास निघतो. सगळं आपल्या जवळच आहे पण आपण भिका मागायला चाललोय. म्हणून काय लिहिले असं, म्हणून ज्ञानोबा सांगतात ठाईचं बैसुनी करा एकचित्त, आवडे अनंत आलो व्हावा. बघा, ठाईचं बैसुनी करा एक चित्त. तुम्ही जागेवर बसा, तुमचं चित्त एकाग्र करा, तुमच्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप व्हा. तोच तुमचं असलं काय करणार आहे, सुखदुःखाचं निवारण तोच करणार आहे. त्यालाच सुख माहिती आहे आणि त्यालाच दुःख माहिती आहे. त्यालाच तुम्ही काय करा, निवेदन ठेवा. आणि त्याला म्हणतात आत्मनिवेदन भक्ती. तुम्ही तुमच्या अंतरीच्या अंतरात्म्यालाच निवेदन ठेवा. रोज उठलं की तुमच्या अंतरीच्या अंतरात्म्यालाच निवेदन ठेवा. त्याला म्हणतात आत्मनिवेदन भक्ती. जे काय तुम्हाला असेल तर तुम्ही त्या मनालाच विचारा, त्या देवालाच विचारा, त्या देवाशीच भांडा. आणि संतांनी देवाशी भांडलं म्हणजे कोणाशी भांडलं, अंतरीच्या अंतरात्म्याशी भांडलं. त्यांना शिव्या घातल्या का, त्यांचा तेवढा अधिकार होता. ते तेवढ्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप झाले होते आणि म्हणून त्यांनी काय केलंय, देवाला प्रत्यक्ष शिव्या पण घातल्या आणि त्या देवाने ऐकून घेतले का, त्यांचा तेवढा अधिकार, उच्च लेवलचा अधिकार. तसा आपला अधिकार आपण बळकावायला पाहिजे प्रत्येकाने नामस्मरणातून. तैसे शतकला तू योजिले माते की इच्छित आती स्वर्ग सुखाते, आता पुण्य की हे निवृत्ते पाप नव्हे. त्याचप्रमाणे शेकडो यज्ञांनी माझे यजन करून ते स्वर्गसुखाची इच्छा करतात, तेव्हा ते पुण्य नसून खरोखरच पाप नव्हे का. काय सांगतात की 100 यज्ञ केले, अनेक शेकडो यज्ञ केले, हजारो यज्ञ केले आणि यज्ञ करून काय करतात ते, तर स्वर्गसुखाची इच्छा प्राप्त करतात. स्वर्गाचा सुख मिळावा म्हणून इच्छा प्राप्त करतात. मग स्वर्गाचे सुख मिळण्यासाठी इच्छा करणारे त्यांनी हजारो शेकडो जरी यज्ञ केले तरी ते पुण्य आहे का पाप आहे, तर पापच आहे सांगतात ज्ञानोबा सांगतात. काय सांगतं, म्हणून मदविन पाविजे स्वर्ग तो अज्ञानाचा पुण्य मार्ग. मला एकाला सोडून जे जे करणार तुम्ही, यज्ञ केले, हवन केले, व्रत केले, वैकल्य केले, म्हणून मजविन पाविजे स्वर्ग तो अज्ञानाचा पुण्य मार्ग. अज्ञाने सगळं म्हणतात ते. ज्ञानी आहे तया त्या उपसर्ग हानी म्हणते. आणि ज्ञानी काय सांगतात की परत जन्माला येणं आणि मरणं या फेऱ्यामध्ये तुम्ही जाणार. ज्ञानी आहे तया ती उपसर्ग हानी म्हणते. या आपली हानी आपणच केली. भगवंताची प्राप्ती करून त्याच्यामध्ये एकरूप होऊन कापुराची वाती, उजळलेल्या ज्योती, ठाईचं समाप्ती झाली जायची. मोक्ष रेखे आला, भाग्य विनुटला, साधूचा अंकिला हरिभक्त. बघा, आपण त्या मोक्षाला जाण्यासाठी जी भक्ती आपल्याला
आवश्यक आहे, यथोचित आहे, तीच भक्ती आपण करायला पाहिजे. भगवंताशी एकरूप कसं होऊ, हीच खरी भक्ती आहे. आणि भगवंताशी एकरूप न होताना आपण जर स्वर्गसुख अनेक प्रकारचे यज्ञ केले, हवन केले, तर त्याच्यामध्ये प्रत्येक माणसाचं काय आहे, अपेक्षा आहे स्वर्गसुख मिळण्याची. आणि म्हणून प्रत्येकाने काय करायला पाहिजे, म्हणून काय सांगतात तुकोबऱ्या, की सुख लागी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाई एक वेळ, मग तू अवघाच सुख रूप होशी, जन्मजन्मीचे दुःख विसरशी, मग तू अवघाच सुख रूप होशी, जन्मजन्मीचे दुःख विसरशी. मग तुकोबऱ्याने आपला उपाय सांगितला, की तुला सुखा लागी करीशी तळमळ. जर तुला सुख पाहिजे असेल, सुखाची तळमळ असेल, तर तू पंढरीला जा. पंढरीला म्हणजे आता लोक चालल्यात तिकडे तिकडे नाही सांगितलं बरं का, त्या पंढरीला बरेच लोक आता 20 लाख काय 25 लाख काय, त्या पंढरीला नाही सांगितलं. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. म्हणजे आपल्या आतमध्ये असलेल्या या कायारूपी पंढरीमध्ये जो अंतरीचा अंतरात्मा आहे, त्या देवाला आपण विसरलेलो आहोत. तो आपलं आत्मस्वरूप आहे, त्या आत्म्याला आपण विसरलेलो आहोत. त्या देहरूपी पंढरीमध्ये असलेल्या त्या पांडुरंग परमात्म्याला भेटा, मग तू अवघाच सुखरूप होशी, मग तुला सुख मिळेल. मग जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. काय अनेक जन्मामध्ये जे दुःख भोगलेले आपण प्रत्येक जीवाने, ते सगळं विसरायला होईल. एवढं सोपं सांगितलं परमार्थ. पण मनुष्य हा अंतर्मुख होत नाही ना, म्हणून लफडा आहे. चुकतं कुठं, आपला अंतर्मुख व्हायला पाहिजे. अंतर्निष्ठ तितकेच तरले, अंतर्भ्रष्ट तितके बुडाले. बघा, म्हणजे अंतराला, अंतरीच्या अंतरात्म्याला ज्याने सोडला ते बुडून जाणार. ते बुडलेच कायमचे. आता हे असतील, जर अंतरीच्या अंतरात्म्याला सोडून बाहेरच्या कुठल्याही देवांची पूजा आपण करत असू, तर ताबडतोब आतमध्ये या, अंतर्मुख व्हा. अंतर्मुखी सदा सुखी आणि बहिर्मुखी सदा दुःखी. बघा, ही प्रमाण आहेत संतांची. संतांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्याला चालावं लागेल. संतांनी बरं, बाकीचे जे आता जे काय जगामध्ये जे काय परमार्थ चाललेला आहे, तो खरा नाही बरं का. कारण काय, संतांनी जे काय अटी घालून दिल्या आहेत, जाचक अटी, त्या अटींचं नियम आपण जर पालन केलंच नाही, तर आपल्याला ज्ञान कसं प्राप्त होईल सांगा तुम्ही. होणारच नाही हो. म्हणून अटी आहेत. त्या अटी तुम्हाला, एखाद्याला डायबिटीज झाला, त्याला सांगितलं साखर खाऊच नको तू, आणि तो रोज साखर खायला लागला, जमेल का? त्याचं डायबिटीस कमी होईल का, वाढेल? तसं आपल्याला भवरोग लागलेला आहे प्रत्येक जीवाला. जन्माला येणं मरणं, जन्माला येणं मरणं. हा भवरोग आपल्याला संपुष्टात आणायचा असेल, तर संतांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्याला चालायला लागेल. संतांनी जे काही लिहून ठेवलं आहे, त्यांची अनुभूती आहे. आणि त्यांचा एकच ध्येय, की प्रत्येक जो जन्माला आलेला जीव आहे, त्या जन्माला आलेल्या जीवाने या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटावं, म्हणून आपल्याला सावध केलेलं आहे. काय केलेलं आहे? सावध, आतमध्ये सावध व्हायचं. आणि ती सावधता आपल्याला बाळगता आली, तर आपल्याला जन्ममरणाचा फेरा चुकवता येईल.